सोनगाव नावाच्या एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब माणूस राहत होता. गणू अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक होता, पण नशीब मात्र कायम त्याच्या विरोधात उभं राहायचं. दुसऱ्याच्या शेतात दिवसभर राबून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आज दिवसभर खूप कष्ट केले. आता तर खूप भूक लागली आहे. चला जवळच्या खानावळीत जाऊन काहीतरी खाऊन येतो. गणू जवळच्या एका मोठ्या खानावळीत गेला. दादा, एक साधी डाळ भात. तशी थाळी द्या. थोड्याच वेळात गरमागरम डाळ भाताची थाळी त्याच्यासमोर आली. वा, किती छान सुगंध येतोय. खूप दिवसांनी इतकं चांगलं जेवण मिळालं. गणूने भरभर जेवण संपवलं. जेवण झाल्यावर तो बिल विचारण्यासाठी काउंटरजवळ गेला. दादा, किती पैसे झाले? तुझे बिल 500 रुपये. गणू आश्चर्यचकित झाला. काय, 500 रुपये? एवढ्या साध्या डाळ भातासाठी? साधारणपणे याची किंमत 100 रुपयापेक्षा जास्त नसते. तेवढ्या त्या माणसाने खानावळीतल्या मालकाला बोलवलं. मालक, हा माणूस जेवण करून आता पैसे नाहीत असं सांगतोय. चल, लवकर पैसे काढ, नाहीतर परिणाम चांगला होणार नाही. माझ्याकडे सध्या फक्त 100 रुपये आहेत. उरलेले पैसे मी हळूहळू करून नक्की देईन. पण मालकाला त्याचं काहीच ऐकायचं नव्हतं. त्याने आपल्या माणसांना इशारा केला. शेणात सगळ्यांनी मिळून गणूला बेदम मारहाण केली. गणूला झालेल्या अपमानामुळे त्याचं मन पूर्णपणे खचलं होतं. तो शांतपणे आपल्या घरी परतला. घरी पोचल्यावर त्याने घडलेला सगळा प्रकार आपल्या पत्नीला सांगितला. हे ऐकून त्याची पत्नी म्हणाली, अहो, मला फार काही नको. फक्त एखादा चांगला व्यवसाय सुरू करा, म्हणजे निदान आपलं आणि आपलं मुलं तरी 2 वेळचं पोटभर जेवू शकतील. गणू काहीच बोलला नाही. तो शांतपणे घराबाहेर पडला. त्या रात्री गणू जंगलात एका मोठ्या झाडाखाली एकटाच बसला होता. तो खूप दुःखी आणि निराश झाला होता. तेवढ्यात तिथे एक तेजस्वी स्वामी महाराज आले. त्यांनी गणूची अवस्था पाहिली आणि प्रेमाने म्हणाले, बाळा, जेव्हा सगळं जग तुझ्याकडे पाठ फिरवतं तेव्हा देव स्वतः तुझा हात धरतो. अजिबात निराश होऊ नकोस. असं म्हणत त्यांनी गणूच्या हातात एक अद्भुत भांडं दिलं. म्हणाले, या भांड्यासमोर तुझ्या पदार्थाचे नाव घेशील, तो पदार्थ शेणात तयार होईल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक थाळीसाठी फक्त 20 रुपये घ्यायचे. जर तुझ्या मनात लोभ किंवा लालच झाला तर हे जादुई भांडे कायमचे अदृश्य होईल. गणूने स्वामी महाराजांना नम्रपणे प्रणाम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या गावात परतला. आपल्या जुन्या घराशेजारी त्याने एक छोटीशी साधी खानावळ सुरू केली. थोड्याच वेळात पहिला ग्राहक आला. बाळा, एक जेवणाची थाळी वाढ, खूप भूक लागली आहे. हो काका, लगेच सांगते. गणू आपल्या खोलीत गेला. त्याने जादुई भांड्यासमोर स्वादिष्ट जेवणाची इच्छा व्यक्त केली. शेणा अर्धा तास गरमागरम जेवण तयार झालं. गणूने प्रेमाने ती थाळी ग्राहकासमोर वाढली. जेवण संपल्यावर ग्राहक आनंदाने म्हणाले, अरे वा, इतकं स्वादिष्ट आणि ताजं जेवण मी 1 दिवसापासून खाल्लं नव्हतं. खरंच मन अगदी तृप्त झालं. जेवण झाल्यावर तो ग्राहक बिल देण्यासाठी गणूकडे आला. दादा, किती पैसे झाले? काका, फक्त 20 रुपये. हा, एवढ्या स्वादिष्ट जेवणाचे फक्त 20 रुपये? देव तुझं भलं करू. अशाच प्रकारे गरजूंना मदत करत राहा. त्यांना तो प्रेमाने मोफत जेवू घालत असे. पण तिथे चांगुलपणा असतो तिथे मच्छरी जन्म घेतो. ज्या खानावळीच्या मालकाने कधी काळी गणूला मारहाण केली होती, तो गणूची वाढती कीर्ती पाहून जळफाट करू लागला. ज्याच्याकडे जेवणाचे पैसे नव्हते, तो आज एवढी मोठी खानावळ कशी चालवतोय, यामागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे. ते शोधलं पाहिजे. काही दिवसांनी त्याला गणूच्या जादुई भांड्याबद्दल माहिती मिळाली. एक रात्री संधी साधून त्याने ती जादुई भांडे चोरून नेले. हळूहळू गावभर गणूच्या खानावळीची चर्चा होऊ लागली. त्याच्या चविष्ट जेवणामुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे दूरदूरचे लोक
त्याच्याकडे येऊ लागले. जे लोक पूर्वी त्याची निंदा करायचे तेच आता त्याच्या खानावळीत आवर्जून जेवायला येऊ लागले. जादूच्या भांड्याच्या मदतीने गणू रोज गरमागरम डाळ भात, पोळ्या, भाजी, गोड पदार्थ आणि इतर अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करत असे, ते अगदी माफक दरात. गरीब आणि गरजू लोकांकडून तर तो अनेकदा एकही पैसा घेत नव्हता. दुसऱ्या दिवशी गणू जेवण बनवण्यासाठी आत गेला तर जादुई भांडे जागेवर नव्हते. क्षणभर तो खूप दुःखी झाला, पण त्याने धीर सोडला नाही. त्याने गावातील काही सज्जन लोकांना सगळे हकीकत सांगितली आणि थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. शोध घेतल्यानंतर ते जादुई भांडे त्या खानावळीच्या मालकाच्या घरातून जप्त करण्यात आले. पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या लोभी मालकाला अटक केली. गणूला त्याचं जादुई भांडं परत दिलं. त्या दिवसानंतर गणूला एक महत्त्वाची गोष्ट समजली. खरं जादू त्या भांड्यात नव्हतं, तर आपल्या प्रामाणिकपणात, मेहनतीत आणि गरजूंना मदत करण्याच्या निस्वार्थ भावनेत होतं. तेव्हापासून लोक म्हणू लागले, गणूची खानावळ फक्त पोट भरत नाही, ती माणसाचं मनही तृप्त करते. यातून एक शिकवण भेटते की मेहनत, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा यांची साथ असेल तर यश उशिरा का होईना पण नक्की मिळतं. लोभ माणसाला नाश करतो, तर चांगुलपणा त्या सर्वांच्या मदतीचं कायम स्थान मिळवतं. थँक्यू. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.